नमस्कार मित्रांनो, मी आदित्य अनिल ठाकूर स्वागत करतो तुमचं फेरफटक्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। मी आज आलो अलिबागमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अलिबागमधला बजेट फ्रेंडली आणि सुंदरसा रिसॉर्ट बघणार आहोत, तो म्हणजे कोस्टल पॅराडाइज रिसॉर्ट। तर काका माझ्याबरोबर जॉईन झालेत आणि पार्टी त्यांचा सुंदरसा त्यांच्या स्वप्नातला रिसॉर्ट कधी चालू झाला आहे नक्की रिसॉर्ट? डिसेंबर 2023 मध्ये याचं उद्घाटन झालं आणि सुरळीत चालू आहे। तेव्हापासून आपले पर्यटक येतात, आवर्जून येतात, आनंद उपभोग घेतात त्याचा। आणि पर्यटक येऊन गेले की पुन्हा ते दुसऱ्यांना सजेस्ट करतात आणि ते पुन्हा येतात। आणि काही पर्यटक असे पण आहेत की ते एकाला 2 वेळा येऊन गेले, पुन्हा गेल्या आठवड्यात आपल्याकडे 6 फॉरेनर येऊन गेले। जे येतात ते अगदी चांगला आनंद उपभोगतात आणि त्याचे आनंद घेताना आम्हाला समाधान वाटतं की आपलं जी काही निर्मिती झालेली आहे ती बरोबर चांगली झाली आहे। आपला जो विला आहे हा विला सुटसुटीत असल्याचं बऱ्याच पर्यटकांनी आम्हाला अभिप्राय दिलेला आहे। तिथे इथल्या जेवणाचा आस्वाद घेताना त्यांनी मनमुराद आनंद लुटला आणि त्यांनी अभिप्राय दिला की बरोबर तुमचं जेवण घरगुती पद्धतीचं चांगलं आहे। जे काकांनी रिव्ह्यू सांगितले लोकांचे तंतोतंत अगदी तसेच रिव्ह्यू सगळे गुगलवर आहेत। खास करून जेवणाचे पण खूप सारे रिव्ह्यूज आहेत की चांगले जेवण झालं, घरगुती जेवण वाटलं। तर आम्हाला आता तुम्ही दाखवा हा पूर्ण तुमचा रिसॉर्ट। आपण आपला रिसॉर्टमध्ये इथे तुम्ही आल्यानंतर 7 ते 8 ठिकाणी तुम्ही फिरायला जाऊ शकता, ज्यामध्ये कोर्लाई सारखा किल्ला सुद्धा आहे आणि बिर्ला मंदिर सारखे देवस्थाने सुद्धा। सोबतच रेवदांडा आणि काशीद यांसारखे मस्त मस्त बीचेसवर सुद्धा जाऊन मजा करता येते। येणाऱ्या पर्यटकाच्या गरजेप्रमाणे प्रत्येक रूमची साईज वेगवेगळी आहे। हा आपला विलाचा एंट्रन्स आहे। इथून आपण आल्यानंतर जेव्हा पर्यटक बाहेरून येतात, प्रवास करून येतात, थकलेले असतात, त्यांना पहिला इथे रिसेप्शन मध्ये बसण्याची आपण सोय केलेली आहे। तसे 2 सोफे ठेवलेत काकांनी आणि इथे जर अशी मोकळी स्पेस ठेवले। तिथे वेगवेगळे इंडोर गेम आपण ठेवलेले आहेत आणि इथे मस्त खेळायला चेस वगैरे आहेत आणि खूप सारे गेम आहेत इथे बघाल तर तुम्ही। बघा उनोचे कार्ड्स वगैरे, बॅडमिंटन बॅट आहे, अशी जरा खेळण्यासाठी पण सुद्धा मस्त हे आहे। इथे 2 सोफे ठेवले, तुम्ही बसू शकता। या आपण आपला हा एक रूम आहे, फॅमिली रूम आहे, छोटा फुल AC रूम आहे, कुशन दिलेला आहे, सफिशियंट जागा आहे, बेड आहे, 2 साईड टेबल आहेत। त्याच्यानंतर इथे तुम्हाला मिरर दिलेला आहे, छानसा टीव्ही आहे, स्मार्ट टीव्ही आहे। तुम्ही टीव्हीचे प्रोग्राम पाहून तुम्ही YouTube चॅनेल असेल किंवा काय तुम्ही करू शकतो। ओके। नंतर हा आपला छोटा स्टोरेज दिलेला आहे। इथे तुम्ही आल्यानंतर तुमचं सामान वगैरे। आणि इथे हा बाथरूम आहे। एक मिनिट, अत्याधुनिक सुविधाने युक्त असा बाथरूम, गीझर वगैरे सुद्धा आहे आणि महत्वाचा मुद्दा एकदम स्वच्छ आणि नीट अँड क्लीन असा बाथरूम आहे आणि हेच महत्वाचं असतं काका। आता बघा ह्या बेडरूम तर आहेत सफिशियंट। आता इथे बघा ही बाल्कनी आहे। अरे वा। या बाल्कनीला आपण एंटरटेनमेंट तुम्ही बाहेर टेबल टाकू शकता। इथे छान बगीचा बनवलेला आहे, बगीचा चांगला व्ह्यू मिळतो, इथे हिल व्ह्यू मिळतो। 3-4 जण तर आरामात बसतील, एवढी मोठी जागा आहे। एवढी मोठं आणि प्रत्येक रूमला आहे का अशी बाल्कनी? प्रत्येक रूमला आहे ना, हे बेस्ट झालं। हा आहे मोठ्या फॅमिलीसाठीचा रूम ना? फॅमिली रूम। इथे 2 मोठे बेड ठेवलेले आहेत, एक किंग साइज बेड आहे, एका कपाचं बेड आहे बरोबर। इथे आपण स्टोरेज ठेवलेला आहे, आपलं सामान ठेवू शकतो। त्याच्यानंतर इथे रूमच्या साईज प्रमाणे आपण मोठा टीव्ही ठेवलेला आहे बरोबर आणि इथे मिरर दिलेला आहे, छान बसायला चेअर। आणि आता बघा इथे बाल्कनी आहे। बाल्कनीतून आपण संपूर्ण समुद्राचा नजारा पाहू। बरोबर। समोर तुम्हाला दिसतोय का नाही? समुद्र आहे, समोर समुद्र आहे आणि
कोर्लाई किल्ला दिसतोय समोर. अच्छा, तो कोर्लाई किल्ला आहे का? कोर्लाई किल्ला आहे, त्याच्या पायथ्याशी कोळी बांधवाची वस्ती आहे आणि तिथे लाईट हाऊस आहे. ते लाईट हाऊस पण बघण्यासारखं आहे. बघण्यासारखं आहे. हा स्विमिंग पूल आहे. इथून आपण एंट्रन्स आतमध्ये आलो आणि आता या फर्स्ट फ्लोअरला आपण आलोय ना. आणि तो कपल रूम आहे दोघांसाठी. ठीक आहे. हो हो. अरे त्याचं नाव काय? रॉकी. एक मजली असा मस्त बंगलो आहे. या बंगलोमध्ये 9 रूम आहेत आणि प्लेग्राऊंड वगैरे ते असं आहे. आणि रिसॉर्टला स्विमिंग पूल सुद्धा आहे. त्याचबरोबर आता आपण आलोय ती म्हणजे हा डायनिंग हॉल. प्रोजेक्टर आता म्हणजे तर ती बघा मस्त अशी स्क्रीन लावली पाठी. त्या स्क्रीनवर IPL संध्याकाळी चालू असतं. अरे वा, म्हणजे तुम्ही इथे येऊन एन्जॉय करत बसू शकता. हो, आणि इथेच जेवायचं पण आहे ना. पार्किंग आहे. इथे पार्किंगची सुरुवात आहे. आता आपल्याला पार्किंगला कव्हर करण्याचं प्लॅनिंग आहे. ओके ओके ओके. हा, कारण या गेटच्या बाहेरच तुम्हाला अलिबाग टू मुरुड मुरुड ना जो रोड आहे, मेन रोड जो पुढे इथून तुम्हाला माहिती आहे का मी इथून आहे ना अगदी दापोलीपर्यंत गेलो. ह्या रोडने गेलोय मुरुड वरून जेट्टी आगारदांडा जेट्टीवरून मी गेलो हरिहरेश्वरला. हरिहरेश्वरवरून दिघी काहीतरी कुठची तरी जेट्टी आहे. तिथून परत नाही ते जेट्टीवरून मी परत मग पुढे गेलो. असं करत वेळासवरून डायरेक्ट रत्नागिरीपर्यंत पोहोचलेलो आहे. हा, बाईक राईड केली होती. बाईक ट्रिपचा विषय आला की लगेच आतापर्यंत केलेल्या सगळ्या बाईक ट्रिप डोळ्यासमोर येऊन उभ्या राहतात. या रोडवरून मी माझी पहिली बाईक राईड केली होती, जी मुंबईवरून थेट दापोलीपर्यंतची होती. आणि या संपूर्ण बाईक राईडमध्ये पूर्णपणे कोस्टल रोडनी गेलो होतो. या बाईक राईडमध्ये केलेल्या सगळ्या व्हिडिओजची लिंक आय बटनमध्ये तुम्हाला मिळेल. अशा मस्त आठवणींना उजाळा देऊन आता भूक लागली होती आणि मी सरळ किचन गाठले. जेवणात ते आम्हाला आहे कोलबी फ्राय आहे ही, आणि इथे आहे पापलेट, प्रॉन्स फ्राय आणि पापलेट थाली आहे. काय काय असतं थालीमध्ये? प्रॉन्स करी, एक पापलेट फ्राय असतो आणि सोलकढी, सलाड, भाकरी. अच्छा, तुम्ही बघितलं गुगलवर तुमचे रिव्ह्यूज बघितलेत का? बघितले नाही पण समजतं का तुम्हाला काय रिव्ह्यू आहेत ते माहिती आहे तुम्हाला? सांगून छान रिव्ह्यू आहेत तुमचे जेवण आज. हा, मस्त रिव्ह्यू आहे. आम्ही जर समजा मच्छी करून घेऊन येतो तर ते पण फ्राय करून द्या, ते पण होईल. त्यामुळे काय टेन्शन नाही. तर तुम्ही येत असाल या दादाचा नंबर जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही दादाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि जेवणाची जे काय असेल ते याच्याशी बोलून घेऊन. बाकी जेवणाची टेस्ट तर मी तुम्हाला आता सांगतो की मस्त असणार आहे. कारण की आपल्या घरचं जसं जेवण म्हणजे आपण आई वगैरे करते तसं मॅरिनेशन वगैरे करून ठेवलेलं आहे. तर बघूया टेस्ट पण मी तुम्हाला दाखवतो आणि कशी थाली वगैरे सजवून देतील ते पण दाखवतो. बरं, ही आपली जी आता ही पापलेट थाली आहे त्याची प्राईस किती आहे? पापलेट थालीची 500 सीफूड थाली म्हणजे कोणती सीफूड 500 रुपये. हे बघा, आम्ही मागवलेली इथे ही कोलबी फ्राय फक्त. त्यानंतर आम्ही मागवलेली काय पापलेट थाली. ते बघा, याच्यामध्ये 4 चपात्या आहेत. आम्ही भाकऱ्या नाही सांगितल्या म्हणून चपात्या आहेत. राईस आहे, सलाड आहे, हा कोलबीच आहे ना, सोलकढी आहे आणि पापलेट बघा. चल सुरुवात कर. मयुरीला सांगूया सुरुवात करून टेस्ट. काय कसं आहे? कसली घरच्यासारखी? पापलेट हे बघ, कोलबी खाऊन बघ. कोलबी रवा फ्राय सांगितली मी, रवा फ्राय. काय मस्त म्हणजे खाल्लीच तरी का? ओके, तुला कसा वाटला रिसॉर्ट? जेवण तर मस्त आहे. नाही बघा, मस्त मॅच लागले आणि
आणि आता आम्ही दोघंच आहेत सध्या आजच्या दिवशी. आम्ही मस्त जेवतो इथे बसून मॅच बघत है ना. छान. चलो पापलेटची साईज पण आहे ना मोठी. ठीक आहे. तर ही एक थाली आहे बघा, ही एक थाली आहे. यात 4 चपात्या आहेत, भात आहे, सलाड आहे, कोलंबीचा रस्सा आहे आणि पापलेट आहे. आणि हे आम्ही एक्स्ट्रा मागवलं कोलंबी फ्राय. चलो खाऊया. मस्त आहे ना. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ. हा जो मी अलिबाग मधला तुम्हाला बंगलो दाखवला हा रेवदंडा टू मुरुडचा जो रोड आहे त्या रोडवरती आहे. आणि रेवदंडा किल्ल्यापासून हार्डली 10 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या कोरलाई किल्ल्याच्या इथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि रोड लगतच हा बंगलो आहे. खूप मस्त आणि सुंदर बंगलो आहे. आणि तिकडचं जी माणसं आहेत ती सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहेत. आणि अजूनपर्यंत जर व्हिडिओ बघत असेल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. सपोर्ट करा आम्हाला. आणि असा होता आजचा व्हिडिओ. भेटूया कुठेतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. बाय बाय.